महाराष्ट्रातले पारंपरिक खेळ अनेक आहेत. ते रंजक तर आहेतच, त्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. आज डिजिटल गेमिंगच्या जमान्यात अशा पारंपरिक खेळांचे एक वेगळेपण आहे. सध्याच्या मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम्सच्या युगात लोकांनी एकत्र येऊन खेळायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारंपरिक खेळांमुळेच रोजच्या कामामधून वेळ काढून महिला एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहतं. गणेशोत्सवानिमित्त आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे, याच उद्देशाने शाहूवाडी तालुक्यामध्ये नावलौकिक असलेल्या व सांस्कृतिक कार्यक्रमाचा वारसा जपणाऱ्या संघर्ष गणेश तरुण मंडळ गुळवणेवाडी तालुका शाहूवाडी येथील गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी पारंपरिक खेळाच्या स्पर्धाबरोबरच खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास गावातील सर्व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खेळ, स्पर्धा यामुळे येथील वातावरण एकदम आनंदित झालेले पाहायला मिळाले. महिलांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमामध्ये सूप नाचवणे स्पर्धेमध्ये नंदा सावंत, तर घागर नाचवणे या स्पर्धेमध्ये लक्ष्मी खोंगे, काटवटकणा या स्पर्धेमध्ये रोशनी चोरगे, तर माय लेक सासूसून फुगडी स्पर्धेमध्ये सुरेखा खाबाले व अर्चना सावंत यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. खेळ पैठणीमध्ये प्रत्येक फेरीत वर्चस्व राखत उत्कृष्ट खेळ खेळत मानाची पैठणीच्या पहिल्या क्रमांकाची मानकरी राणी खाबाले व दुसऱ्या क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी वर्षा खोंगे या ठरल्या. सर्व विजेत्यांना पैठणी व विविध बक्षिसांचे वाटप तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मार्फत संचालिका स्नेहल चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कोल्हापूर येथून आलेल्या दीप्ती जाधव व क्षितिजा दळवी यांनी केले. तर संघर्ष गणेश तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.